पहिलं सत्र प्रतिस्पर्धी कॅप्टन वेळेवरती पोहोचला नाहीये, त्यामुळे कोहली संघाला टॉस विन घोषित करण्यात आलं. नितीन स्मृती, लक्ष्मीनारायण कोहली हा संघ मैदानामध्ये आहे आणि त्यांच्या बरोबरीने कोपरोली 11 कोपरोली उरण पूर्व विभागातील हा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच परिसरातील खरं तर आपण पाहत आहे प्रकल्पग्रस्त गाव आहे कोल्ली, तो कोल्ली संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. बाहुबली मुकेश नाईक यांचं आगमन, त्यांची देखील टुर्नामेंट आय थिंक 27-28ला मुकेश नाईक यांच्या माध्यमातून भरपूर बिझीएस शेड्यूल्ड KPL, यस KPLचं आयोजन आहे. युवराज तयार समोर प्रितेश पाटील, पहिला बॉल, पहिला लोअर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना व्हीसेप मध्ये खेळले लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे त्या ठिकाणी सिंगल घेताना आपण पाहिलं प्रितेशला अकाउंट ओपन झालंय. कोपरोली 11 कोपरोली संघाचं अकाउंट ओपन झालंय. प्रितेश पाटील या खेळाडूचं कॅप्टन आहेत. प्रितेश पाटील अतिशय आक्रमक अशी ही जोडी मैदानामध्ये. हितेश ज्याला खरं तर सरपंच चषक उचारली विश्वाजी भगत साहेबांच्या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर मिळाली होती, सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला अवॉर्ड मिळाला होता. खरं तर जितू यांचे चिरंजीव आणि संपूर्ण परिवार त्यांच्याही चेहऱ्यावरती आनंद आहे. 1 लाखाचा टप्पा त्यांनी ओलांडला आहे. इथे बघा मिस्टेक, एकाच पटरीवरती 2 ट्रेन कॉल योग्य नव्हता, इथून परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. त्या ठिकाणी प्रितेशला की हितेशला कोण जाईल बाहेर? प्रितेश पाटील चालला मैदानाच्या बाहेर. बिग विकेट डाऊन, मोठा धक्का राहील या ठिकाणी कोपरोली संघाला. मोठा धक्का बसतो या ठिकाणी कोपरोली 11 कोपरोली संघाला. प्रितेश बाद झालाय. मिसकम्युनिकेशन. रायगड ग्रामीण मधला ताकदवर खेळाडू पॉवर हिटर किरण पवार या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला 3ऱ्या क्रमांकावरती. विकेट नंबर 3 सध्या मैदानामध्ये आपण जाताना पाहत आहे अंकुर पाटील. बागफुटला गेले, कटचा प्रयत्न आहे, गतीने बॉल टाकला. युवराज अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा, फ्रंटलाईन गोलंदाज. जबरदस्त वेग त्याने टाकत असताना यावेळेला डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. दबाव आहे खतर कोपरोली 11 कोपरोली संघावरती. धावा त्यांना बनवायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टार्गेट सेट करायचं आहे. पुढचा बॉल, काउंटर अटॅकचा प्रयत्न, पुढे आले होते. फ्रंट फूट ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला पहिली सिंगल. सेकंडचा कॉल, पुन्हा तीच चूक होतं या ठिकाणी. रनआउटची संधी. हितेशचा कॉल चुकला. सुरुवातीला त्याने कॉल दिला आणि त्यानंतर माघार घेतली, नकार दिला आणि या गोष्टीमुळे हा दुसरा खेळाडू बाद झालाय. कोपरोली संघाचा रनआउटचा शिकार. आणखीन एक फलंदाज अंकुर पाटील. अंकुर पाटील देखील मैदानाच्या बाहेर चाललाय. एक धाव मात्र या बॉलवरती मिळाली आणि आता दबाव थोडासा पुन्हा एकदा कोपरोली संघावरती. धावा स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी तब्बल 2 आणि यावेळेला दुसरी रन घेत असताना खेळाडू बाद. विकेट मिळाला त्यानंतर मैदानाकडे चाललाय आशिष मात्रे. इन नंबर 4 4थ्या क्रमांकावरती आशिष आलाय. पायात टाकला, उडवला हितेशने डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा फटका. 6 धावा, षटकार, मच निडेड सिक्सर ज्याला म्हणता येईल. कारण मग हितेश जेव्हा स्ट्राईक वरती होता तेव्हा 2 खेळाडू रनआउट झाले आणि तेव्हा चर्चा होते हितेशचं कॉलिंग कदाचित चुकीचं असावं. आता या डावाला हितेशला सावरावं लागेल, कारण ज्या घडामोडी घडलेल्या आहेत तो विसरत असताना भूतकाळ विसरून तुम्हाला जे घडवायचं आहे त्यासाठी लढावं लागेल. क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागतो. आपल्या संघाच्या विजयासाठी तुम्हाला भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने 8 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत.
युवराजवरती आक्रमण, इनसाइड आउट, फटका फसलाय, फिल्डर थोडासा जजमेंट चुकला. सुरुवात स्टार्ट घ्यायला होता ऑलरेडी मागे, जेव्हा फलंदाजाने कव्हर्सला टार्गेट केलं होतं. मागे पटापट आले असं तर झेल कन्वर्ट करता आला असता. आणि 2 धावा आल्या ओव्हर कंप्लीट. या पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या धावफलकावरती 10 गडी बाद झाले. 2 इव्हेंटफुल षटक राहिलं कारण रनआउटच्या स्वरूपात 2 खेळाडू बाद झाले. एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आता आम्ही खरं तर केक कापून सेलिब्रेशन करणार आहोत. अभिनंदन जितू. कोणत्याही इव्हेंटला खरं तर तुम्हाला लाईव्ह चॅनल हवा असेल तर प्रक्षेपणासाठी तर आवर्जून जितू यांच्याशी संपर्क साधा. आणि त्यांचे सहकारी निकेश कॅमेरामन, त्यांचंही विशेष कौतुक करायला लागेल. 8 वर्ष गेले ते प्रामाणिकपणे या ठिकाणी मेहनत करत आहेत आणि त्यांची सेवा 8 वर्षाची या स्पर्धेमध्ये पाहिली. आणि आज 1 लाखाचा टप्पा त्याने ओलांडलेला आहे. 1 लाख सबस्क्रायबर त्याने पूर्ण केलेले आहेत. शून्यातून तुम्हाला खरं तर उभारी घ्यावी लागते आणि त्यानंतर पुढे यावं लागतं कर्तृत्वाच्या जोरावरती. आणि हे कर्तृत्व आपण पाहिलं प्राप्ती लाईव्हचं. सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कवरती आलाय मुकेश नाईक, बाहुबली. पनवेल प्रीमियर लीगमध्ये 3 बॉल 3 षटकार ठोकले ते मुकेशने. सिंगल हँडेड रिषभ पंत स्टाईलने षटकार त्यांचा पाहिला. ताकद प्रचंड आहे त्यांच्याकडे. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर झाले. समोर आशिष स्ट्रायकिंग एंडवरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा सध्या स्कोर कार्डवरती. पुढचा बॉल यॉर्कर उडवलाय, ऑन साईडला चाललाय, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार, 6 धावा. अप्रतिम टायमिंग, जबरदस्त फटका होता. बॉटरमॅन चांगला वापरला आशिषने आणि त्यांच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. बॉटरमॅनचा योग्य वापर करत असताना आपण पाहिलं आशिषला वेगावरती स्वार झाला होता त्या ठिकाणी मुकेश. आणि त्यांच्या समोर तितक्या चांगल्या पद्धतीचं प्रत्युत्तर दिलं आशिषने षटकार ठोकत असताना. पुन्हा एकदा लॉफ केल्या बॉलला, मध्ये खेळलेत. बॉल चालला त्या ठिकाणी लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त सिंगल या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडी पुढे सरकताना आपण बाद 17 धावा. 2 गडी बाद 17. रनआउटच्या स्वरूपात 2 खेळाडू बाद झाले. हे अपवाद होतं, अन्यथा ही इनिंग राहिली चांगली आता कोपरोली 11 कोपरोली संघासाठी. आता हितेश हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. एक वेगळ्या धाटणीचा खेळाडू आहे. त्याचा स्टान्स अतिशय वेगळा आहे आणि चांगले फटके तो मारतो. पुन्हा एकदा सेन्सेबल दिशा दिली बॉलला. गलीमध्ये खेळले आणि गलीमधून 1 रन काढली. त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 6 षटकांचा सामना. जर का झटपट विकेट गमावले तर मात्र प्रेशर वाढेल. 36 बॉल तुम्हाला फेस करायचे आहेत. सातत्याने 5 षटकं 4 षटकं खेळण्याची नेहमीची सवय, पण 1 षटक एक्स्ट्रा इथे. 6 षटकांचा सामना. आशिषने गुडघा टेकत ऑन साईडला उडवलाय, डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, अफलातून टायमिंग. 6 धावा. अप्रतिम, जबरदस्त फटका. ट्रेडमार्क स्टाईलने हा फटका खेळला आशिष. रिप्ले आपण बघताय. गुडघा टेकत त्या ठिकाणी बघा काय फटका होता. कॉन्फिडन्स भरपूर चांगला होता आशिषचा या फटक्यामध्ये. डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. धावांची गती आता वाढवतात फलंदाज. 24 धावा. थोडे उशिरा आले मैदानावरती, त्यामुळे सुरुवातीला खरंतर या पहिल्या षटकामध्ये खेळाडूंच्या माध्यमातून थोड्या मिस्टेक्स होताना पाहायला मिळाल्या. त्याचा फायदा 2 विकेट मिळाले कोहली संघाला. परंतु आता थोडेसे स्थिर झाले ते खेळाडू. विकेटवरती त्या ठिकाणी पूर्णपणे सेट झालेले आहेत. आक्रमण करताना आपण सध्या त्यांना पाहता मैदानामध्ये मुकेशवरती. पुन्हा एकदा वेगात फटका खेळायचा आहे. संधी निर्माण झाली. बॅकअप चांगलं दिलं. गलीमध्ये फिल्डर होते त्यांच्या अगदी बाजूला शॉर्ट थर्डमॅनला छोटा क्षेत्ररक्षक आहे, त्याने चांगली फिल्डिंग केली आणि आपल्या टीमसाठी धावा त्याने वाचवल्या. अन्यथा हा चौकार आला. इतक्या वेगात बॉल टाकला होता मुकेशने आणि तिथे मात्र सिंगल मिळाली. एंड बदलला. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन स्कोर कार्डवरती लागताना पाहिल्या. फुलटॉस याही वेळेला दिशा दिली आहे. मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाही आहे, परंतु 1 रन नक्की मिळेल. कधी कधी डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल डावाला पुढे घेऊन जाणं किंवा स्ट्राईक रोटेट करणं देखील गरजेचं असतं आणि हे काम मात्र केलं आता या दोन्ही फलंदाजाने. 26 धावा.
2 ओव्हरचा खेळ संपला. आपण आता खरं तर 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याचा आनंद आयोजकांच्या सोबत साजरा करणार आहोत आणि जितू यांना शुभेच्छा देणार आहोत केक कापून. 1,00,000 सकाळी आम्ही आलो तेव्हा खरं तर 99,855 होते आणि झटपट लगेच 145 वाढले. चांगला प्रतिसाद मात्र प्रेक्षकांनी दिला. या ठिकाणी या स्पर्धेला प्राप्ती लावी या चॅनलला. मला खरं तर आजही आठवतं पहिल्यांदा जेव्हा नाईट स्पर्धा झाली होती कर्नालामध्ये जाणता राजा ट्रॉफी, त्याही स्पर्धेमध्ये जितू याने टेलिकास्ट केलं होतं. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून एका कॉलवरती त्यांनी ती स्पर्धा स्वीकारली आणि आले होते आणि चांगलं काम त्यांनी केलं होतं. तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकासाठी आलेत पुन्हा एकदा युवराज पाटील. सेकंड स्पेलला समोर हितेश पाटील. फुल टॉस टाकलाय. हा फटका चांगला आहे. स्वीट साऊंड, कडक शॉट डाऊन दी ग्राउंड. वन्स अगेन बॉलर्स बॅक ड्राईव्ह. षटकार. 6 धावा. भागीदारी मैदानामध्ये होत आहे. मोठे फटके येताना आपण सध्या पाहतोय. धावांची गती वाढवण्याचं काम करतात त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज. षटकार ठोकत असताना धावसंख्येमध्ये बदल. 32 धावा. बॉलिंग अटॅक या टीमकडे चांगला आहे. चरण सारखा एक चांगला अष्टपैलू खेळाडू. निखिलला आपण पाहिलं बऱ्याच वेळेला. अभयला पाहिलं. अंकुर तोही चांगला आहे. हितेश तोही चांगला खेळाडू आहे. उरण पूर्व विभागामध्ये आपण जर का कधी गेला तर त्या बेल्टमध्ये पांडिवे कोपरुले ही गावं अखेच्या अंतरावरती आहेत आणि त्या खरं तर परिसरातून हा संघ इथे आला या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि त्यांच्या बरोबरीने कोहली संघ आपल्या जवळचा संघ आहे या परिसरातला. दोघांमध्ये हे बॅटल. कमी गतीचा बॉल फ्लिक करत असताना मागे आले होते. गती ओळखली बॉलची आणि त्यानंतर दिशा दिली बॉलला. हितेशने सिंगल घेत असताना फ्लाईट दिली होती त्या ठिकाणी युवराजने. 1 धाव या बॉलवरती मिळाली. एका रनच्या मदतीने टोटल धावसंख्या टीमची आपण पाहता धावफलकावरती 2 गडी बाद 33 धावा. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ सलग 2 सामने जिंकला. उद्या त्यांची लढत देखील पाहायला मिळेल. उद्याचा दिवस खरं तर रिझर्व ठेवला एक्स्ट्रा. असं वाटलं तर कदाचित पोस्टपोन होईल परंतु नाही आहे. उद्या स्पर्धा होईल. याही वेळेला स्विंग अँड मिस. बॅकअप दॅन टाकला बॉल कमी गतीने. पंचाचा इशारा वाईट बॉल. डावी यष्टी सोडून चाललाय आणि ते मात्र वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. युवराज पाटीलकडून मात्र हा वाईट बॉल. धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 34 34. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 34 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. राऊंड द विकेट. पुढचा बॉल यॉर्कर टाकलाय. विकेट किपरलाही बीट केलं. मागे बॅकवर्डलाही बीट करत असताना बॉल चालला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप 22चा म्हणजे नशिबाचा चौकार. प्रयत्न केले होते मोठा फटका एक्झिक्यूट करण्यासाठी आणि इथे बॉल निघाला लॉंग स्टॉपला. यस 22चा चौकार. 4 धावा त्या ठिकाणी डेफिनेटली मिळतील. धावा जे आहेत आणि ते आलेले आहेत. आता चौकाराच्या मदतीने स्कोर मूव्ज ऑन खरं तर 38. 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक मार्गस असताना आतापर्यंत 38 धावा या स्कोर कार्डवरती आहेत. चांगलं कमबॅक केलं या जोडीने. 2 गडी बाद झाले होते आणि त्यानंतर असं वाटलं होतं कदाचित हा संघ बॅकफुटला जाईल परंतु यावेळेला त्यांच्या माध्यमातून चांगलं कमबॅक. हाफ ट्रॅकर होता. बाउन्सर वापरलाय. फिरून मारायचा होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तिखट बाउन्सर आणि तोही गुडलेनला टाकलाय. बाउन्सरचा योग्य वापर करताना पण युवराजला पाहिलं कारण समोर टाकलेले बॉल या मैदानावरती जेवढं तुम्ही बॉल समोर द्याल तितक्या धावा येतील कारण समोरच्या दिशेला शॉर्ट बाउंड्री आहे. त्याचा फायदा होतोय. पुढे टाकला बॉल. यावेळेला फटका फसलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. झेल टिपत असताना सॉफ्ट डिसमिसल झाले. मैदानाच्या मध्ये फलंदाज आशिष म्हात्रे. हा तिसरा धक्का राहील कोपरोली 11 कोपरोली संघाला. नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत. UPL उरण प्रीमियर लीग मध्ये तो एका संघाचा संघ नाही काय आणि एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. रायगड प्रीमियर लीग मध्ये बऱ्याच वेळा खेळला. चांगलं योगदान त्या खेळाडूचं राहिलंय आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये आला तेव्हा एकच नाव चर्चेमध्ये राहिलं कोपरोली संघासाठी. ते नाव आहे चरण म्हात्रे.
5व्या क्रमांकावरती चरण आलेत आणि आता एका बाजूला हितेश आहेत, सलामीवीर नॉस्टॉकिंग याला विकेट मिळाला, युवराजला कमबॅक त्याने केलंय. 38ला 3 सध्या परिस्थिती मैदानामध्ये आहे कोपरोली संघाची. बॅटिंग करत असताना या ओव्हरचा पुढचा बॉल फुलटॉस टाकलाय आणि इथे मात्र स्लॉग हिट करत असताना काय फटका होता, टायमिंग लाजबाब. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार पाणी घेऊन चला मैदानाकडे. ड्रिंक्स ब्रेक होतोय. 3 षटकं संपली आणि धाव फलकावरती 44. प्राप्ती लाईव्हचे सगळे कॅमेरामन ऑपरेटर सगळ्यांचा हा विजय आहे आणि खरे तरी पोच पावती आहे तुम्हा आम्हा सर्व सगळ्या लाडक्या व्ह्यूअरशी, सगळ्या प्रेक्षकांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद, उदंड प्रतिसाद आणि त्याचमुळे खरं तर हा सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्या करता जितू तुमच्या या कार्यासाठी. गेले कित्येक वर्षाची मेहनत, प्रामाणिक सेवा आणि त्याची पोच पावती म्हणून आता 1 लाख सबस्क्रायबर प्राप्ती लाईव्ह या चॅनलने पूर्ण केलेले आहेत आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आनंदाचा क्षण या ठिकाणी संपूर्ण आयोजकांच्या सोबत साजरा केला तो, प्रेक्षकांच्या सोबत मात्र हा क्षण साजरा केला जातोय. खूप खूप शुभेच्छा. नक्की सगळ्यांची फार मोठी मेहनत आहे आणि आता मात्र मागे वळू नका. आता हे 1 लाखांची सवय लागली पाहिजे आपल्याला आणि हळूहळू 1 ते 1 लाख 1 मिलियन कसे होतील याकडे नक्की सगळे प्रयत्न राहतील आणि सगळ्या प्रेक्षकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि पुन्हा एकदा मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर प्राप्ती लाईव्ह. मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा या वाहिनीचं. विशाल आले बॉलिंग मार्क मध्ये समोर. चरण यॉर्कर उडवला बॉलला, बॉल बॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळत असताना बॉल चालला एका टप्प्यावरती, 1 बाउन्स इनटू द फॅन्स. मस्तक पे दस्तक देता हुआ चौका. पुन्हा 20 मध्ये पाहायला मिळाले हितेश. याही वेळेला सिंगल
परत एक वेळा सिंगल पाहायला मिळाली. मुकेश नाईक डीपमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना या षटकातला शेवटचा बॉल आहे आणि 51 रन स्कोर कार्डवरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये 7 धावा खर्च केल्या विशाल भोईरने. शेवटचा बॉल यावेळेला स्लॉगिटचा प्रयत्न आहे. बॅटच्या टोनला लागलाय. बॅटचा फेस लवकर क्लोज होत असताना आपण पहिला बॉल चला मिड ऑफ कडे, ज्या ठिकाणी सिंगल मिळाली. फक्त 8 धावा खर्च केल्या ओव्हरला विशाल भोईरने आणि या एका रनच्या मदतीने चौथ्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती आहेत त्या ठिकाणी 3 गडी बाद. रन्स आपण जर पाहिल्या 52. धन्यवाद. बघा बॅटरचे नेम चेक करा. टेक्निकल स्कोरर चरण आहेत आणि त्यांच्या पूर्ण हितेश आहेत. नावं आपण व्यवस्थित करून घ्या. ऑनलाईन व्ह्युअर्स खरं तर त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे. आमचे मित्र विकी डीजे सामन्यांचा आनंद घेत असताना मुकेशचा बॉल सन्मान दिलाय. परफेक्ट यॉर्कर खोला टाकत असताना बॅक टू द बॉलर खेळले. सन्मान दिलाय त्या बॉलला चरण मात्रेने. रन नाही या चेंडूवरती. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती सरवली आपण पाहता 52. 3 गडी बाद 52. मुकेश नाईकचं हे षटक. मागच्या स्पेलमध्ये मुकेश थोडासा महागडा होता. आता यावेळेला कमबॅक करावं लागेल. रेल्वे ट्रॅक एंड कडून हे षटक. लेन बॉल टाकलाय. बॅटची कडा घेत असताना बॉल चला विकेट किपर युवराजच्या हातामध्ये. गॉट बिहाइंड द विकेट. बिग विकेट डाऊन. चरण बॅक टू द डग आउट. ज्युनियर सिनियर करा, मिस्टेक होणार नाहीये. 2 हितेश मात्र विकेटवरती आहेत आणि आता दोघांनाही आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी धावा बनवायच्या आहेत. चरण बाद झाला. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिली 52. चरणने वैयक्तिक आपल्या टीमला 12 धावांचं योगदान दिलं. 6 चेंडूमध्ये 1 षटकार 1 चौकार त्याच्याकडून पाहिला आणि 12 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. मुकेश नाईकला मात्र विकेट मिळाला. आता हितेश ज्युनियर हितेश मात्र स्टार्किंग एंडवरती. पुढचा बॉल ओव्हर पिच आहे. ऑन साईडला घेत असताना मिड विकेटला फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने फटका. थ्रो अतिशय वेगात आलाय. क्विक थ्रो पाहायला मिळाला डीपमधून. त्यामुळे एकच सिंगल या बॉलवरती राहील. 53 धावा सध्या स्कोर कार्डवरती. 53ला 4 4 बाद 53. सध्या परिस्थिती आपण पाहता 5वं षटक चालू असताना धावा स्कोर कार्डवरती आहेत. किमान 70-80च्या आसपास पोहोचावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम कोपरोली 11 कोपरोली या संघाला हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा हॅमर्ड केलं. बॉलला थोडासा बाउन्सर वापरला होता आणि तिथे पुलचा प्रयत्न होता. वेगात फोर्स केला होता. त्या ठिकाणी बॉलला फटका करत असताना आपण पाहिला जिथे सिंगल मिळाली. बॉलर्स बॅक ड्राईव्ह 54 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. सलग 2 सामने जिंकत सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ आजच्या दिवसामध्ये पुढे गेला आणि यानंतर पुढचा सामना असेल कामोटे आणि नेरे. त्याला दोन्ही संघ नायक. हाफ ट्रॅकर पुलचा प्रयत्न आहे. फटका हवेमध्ये स्वतः झेलखाली. मुकेश आलेत. कॉटन बोल्ड झेल टेपला. त्याने कॉल दिला हा माझा कॅच आहे मी पकडतोय आणि त्याने पकडलाय. कॉटन बॉलच्या स्वरूपात ज्युनियर हितेश मात्रे चाललेत मैदानाच्या बाहेर. चला नेरे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला कामोडे संघाचा कॅप्टन. टॉसला रिपोर्टिंग करा. मला वाटतं आज 3 सामन्यांमध्ये टॉस उडालाच नाहीये कारण प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन येत नाहीये. त्यामुळे या गोष्टी घडतात. मागच्या याही सामन्यामध्ये जेव्हा कोपरोली संघाचा कॅप्टन आला नव्हता तेव्हा मात्र कोहली संघाला टॉसविन घोषित करण्यात आलं आणि त्याने फिल्डिंगचा निर्णय घेतला. यास प्रथमेश आगमन या ठिकाणी होत आहे. विकेट गमावलेल्या 5 आणि जतीन पाटील मैदानामध्ये येताना आपण सध्या पाहताय. काल खरं तर KPC इनामपुरीमध्ये नेरे गाव देखील सहभागी होता.
पाली, प्रवीण चोरगे, बाहुबली, अनस्टॉपेबल खेळाडू. आयुष्यामध्ये पहिली फोर व्हीलर त्यालाही मिळाली. काय खेळला मैदानामध्ये, चमकदार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि एका बाजूला सूरज पाटील रातोरात पुन्हा एकदा प्रकाश होतात आला, रात्री चमकला आणि त्याने देखील चमकदार कामगिरी केली होती. जतीन आलेत मैदानामध्ये. मुकेश नाईकचंही षटक, कमबॅक केलं मुकेश नाईकने ओव्हरमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगात टाकला, डिपिंग फुल टॉस. मला वाटतं डबल शॉट लागलाय. कव्हर्सला टार्गेट करत असताना सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने 5 षटकांचा खेळ संपला. धावा स्कोर कार्ड वरती 55, 5 गडी बाद 55, 555. नेल्सन फिगर. चला, नेरे संघाचा कर्णधार इथे आला. मी कामोटे संघाच्या कॅप्टनला विनंती करेल, आपण ही टॉससाठी या. बघा, एक ओव्हर होण्या अगोदर तुम्हाला इथे यावं लागेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शिस्तबद्ध आयोजन आहे. 6 षटकांचे सामने आहेत आणि रिझर्व्ह दिवस देखील ठेवला या स्पर्धेसाठी एक एक्स्ट्रा उद्या. आणि बघा, आयोजकांना देखील पेनल्टी दिली असती जर का ते देखील उशिरा आले असे. त्यामुळे नियम हे सर्वांना सारखे आहेत. त्यामुळे प्लीज कामोटे संघ, कॅप्टन आला असेल तर या टॉससाठी. लास्ट ओव्हर गुणवंत आलेत त्या ठिकाणी. टॉससाठी गुणवंत गोवारी. टॉस केला जाईल कामोटे आणि नेरे या दोन टीममध्ये. या षटकानंतर आणखीन एक बिग फाईट, मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये असणारा जितू 11 जयनुमान नेरे, प्रवीण चोरगे, बाली यांचं आगमन. क्या बात आहे. खरं तर आम्हालाही आनंद झाला काल तुम्हाला फोर व्हीलर मिळाली. असंच खेळत राहा, आपल्या रायगडचं नाव मोठं करत राहा. आणि चांगला खेळाडू, 6 बॉल 6 षटकार मारण्याचा पराक्रम त्यांनी काल केला. तेव्हा सुमितने झेल टिपला तेव्हा आम्हालाही टेन्शन आलं बालीचा, कारण तो फटकाच चुकीचा होता. सूरजचा थोडासा कटर बॉल सर्कलमध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर गेला बाली. सचिन मोरे यांचं आगमन. 55 धावा, शेवटचं षटक बाकी आहे. मॅचकडे आपण जाऊया. बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये आहेत त्या ठिकाणी जतीन पाटील. बॉलिंग मार्कवरती आलाय बंट्या आल्यात खरं तर बॅटिंगसाठी. यंगस्टर बॉलिंगसाठी बंट्या आहेत त्या ठिकाणी. बॉलिंग मार्कवरती समोर जतीन. लास्ट ओव्हरमध्ये धावा यायला हव्यात. जर का आल्या धावा तर नक्कीच एक सन्मानजनक टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये लो स्कोर सामना भिंगारी आणि चिंचपाडा पाहिला होता. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला होता. आणि इथे बंट्याचा पहिला बॉल, वेगावरती स्वार झाले परंतु लाईन खराब असल्या कारणाने पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. 1 रन मिळेल. पहिल्या चेंडूवरती 56 धावा, 56. 6 बॉल बाकी आहेत. 56 धावा फलकावरती सध्या लागताना आपण पाहत आहे. टार्गेट बनवायचा पहिल्या सत्रामध्ये कोपरोली 11 कोपरोली संघाला. उरण तालुक्याचा संघ एका बाजूला, पनवेल तालुक्याचा संघ. 2 दिग्गज संघांमध्ये ही लढत. डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. एलिव्हेशन मिळालं, अंतर देखील कापलं आणि बॉल चालला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या अगदी समोरून सीमा पार षटकार. लाजवाब स्ट्रोक. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. बंट्याचं भव्य स्वागत केलं जतीन पाटीलने. षटकार ठोकत असताना 62 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. 62, लॉस ऑफ 5 विकेट, 5 गडी बाद, 62 धावा. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये आता कमी धावा खर्च करावा लागतील कोहली संघाला, बंट्या या गोलंदाजाला. अन्यथा ही धावसंख्या आपण जी प्रेडिक्ट केलं होतं 70-80च्या आसपास पोहोचेल, या शंकाच नाही आहे. आघाडीचा खेळाडू हितेश पाटील नॉन स्ट्रायकिंग इनला उभा आहे आणि त्याच्या बरोबरीने 7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आला जतीन. त्याच्या बॅटमधून मात्र हा षटकार बरंच काही सांगून जाईल कोहली टीमला. धाबा बनवत असताना 62 धाबा स्कोर कार्डवरती आपण सध्या लागताना पाहिल्या. बंट्याला कमबॅक करावं लागेल. फील्ड पोझिशन अगदी व्हीसेपमध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन. काऊ कॉर्नर रिजनकडे एक फिल्डर ठेवला आहे. स्क्वेअर लेगमध्ये एक फिल्डर आहे. एक्सा कव्हरला डीपमध्ये लावला फिल्डर. पुन्हा एकदा ओव्हर पिच, चांगला फटका एक्सा कव्हरला. वाडी स्ट्रॉंग आपला खेळत असताना बॉलला थांबवलाय. विशाल आहेत आय थिंक त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करत असताना. गुड फिल्डिंग. फक्त एकच धाव घेतली आहे. हितेशने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 2 झाल्या असत्या. डगआउटमधनं आवाज येतोय परंतु हितेशला हवी आहे स्ट्राईक. कॉन्फिडन्स हितेश दाखवतोय स्वतःवरती, आत्मविश्वास. त्याच आत्मविश्वासाने पुढचे 4 बॉल त्याला खेळावे लागतील. 63 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. 63 रन सध्या स्कोर कार्डवरती. पहिल्या सत्रातील शेवटचे 4 बॉल
त्या ठिकाणी बाकी आहे. धावा बनवत असताना आपण पाहता कोपरोली संघाला आतापर्यंत चांगलं टार्गेट उभारण्याचा प्रयत्न. यावेळेला प्ले अँड मिस, टॉस केला बॉलला, उसळी घेत असताना बॉल राईज झाला. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. नो आर्ग्युमेंट. बघा, पंचांशी आपण जास्त वाद घालू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्यामुळे प्लीज आपण जास्त चर्चा करू नका पंचांसोबत. सुपर 8च्या लढती उद्याच होतील. काही कारणास्तव खरं तर एक दिवस आम्ही पुढे ढकलला होता, परंतु उद्या होईल. आचारसंहिता असल्यामुळे खरं तर जो मोर्चा निघणार होता दिबांच्या नावासाठी, त्यामुळे एक दिवस आम्ही पोस्टपोन केला होता, जेणेकरून सर्वांना त्या मोर्चामध्ये सहभागी होता येईल यासाठी आयोजकांनी घेतला तो निर्णय होता. परंतु आचारसंहितेच्या नियमांचं पालन करत असताना हा मोर्चा पुढे ढकलला आहे. त्यामुळे उद्याचा दिवस मेगा फायनल असेल, यामुळे यात शंका नाही आहे. उद्या सुपर 8च्या लढती होतील. 4 बॉल झाले, धाव 1 आली. या बॉलवरती धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 64-64. पुढचा बॉल पुन्हा वेगात टाकलाय. यष्ट्यांच्या मागे मुकेश चप्पल यष्टीरक्षक आहे आणि इथे मात्र खेळाडू बाद. सांघिक यश मिळेल कोहली संघाला. जतीनला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. चौसष्ट धाबा मुकेश स्कोर कार्ड वरती आहेत. आता एक बॉल बाकी आहे. मैदानाकडे चाललेत नवीन बॅटर अनुज म्हात्रे. लास्ट बॉल त्यांना फेस करायचा आणि धाबा 64. कमबॅक केला त्या बंट्याने. पहिला बॉल षटकार वाईड आणि त्यानंतर षटकार आणि तदनंतर मात्र बंट्याचं कमबॅक या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. शेवटचा बॉल जर का षटकार आला तर मात्र 70 होतील. लास्ट बॉलला देखील महत्त्व आहे. टार्गेट सेट करणारा हा निर्णायक चेंडू फेस करेल त्या ठिकाणी अनुज म्हात्रे हा खेळाडू. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करायचा कोपरोली संघाला. लॉफ केला बॉलला, बॉलच बॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सेफ शॉट. हा फटका पाहायला मिळाला. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या आणि या 4 रनच्या मदतीने धाव फलकावरती लागल्या. 6 गडी बाद 68. 69 धावांचं आव्हान उभं केलंय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कोपरोली 11 कोपरोली संघाने कोहली संघासमोर. त्या अगोदर आपण जाऊया टॉसकडे. ते असेल दीपकजी पाटील आणि जशी डावाला सुरुवात होईल पुढच्या सत्राला आवाजही ऐकायला मिळेल तुम्हाला. पुन्हा एकदा मराठीचे उत्कृष्ट समालोचक दीपकजी पाटील पर्स पर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच रोशन. प्रेझेंटेशन बॉक्समधून विधाता पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. कामोठे आणि त्याचबरोबरीनं नेरे या 2 संघादरम्यान आणि टॉस स्पिन केला जातोय. हा कॉइन स्पिन केलाय आणि हेडच आलाय आणि टॉस जिंकलाय तो जर्मन कामोठे संघानं. गुणवंत निर्णय काय असेल? 1-2 मिनिटं सांगतो सर. कसं वाटतंय? खरं तर ही स्पर्धा 6 ओव्हरच्या मॅचेस खरं तर या स्पर्धेमध्ये खेळायला मिळणार आहेत तुम्हाला. काय म्हणशील या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? आयोजन पण चांगलं आहे आणि नियोजन पण चांगलं आहे. तसंच रोशन पाटीलचा हा संघ आहे आणि त्यांनी भरपूर चांगलं असं आयोजन केलं आहे आणि पुढच्या वर्षी पण ते नाईटला पण काहीतरी असंच मोठं आयोजन करणार आहेत. असंच आयोजन करत जा आणि आम्हाला एंट्री ठेवत जा. खूप धन्यवाद आहे तुझं आम्हाला एंट्री ठेवल्याबद्दल. आज पूर्ण संघ पूर्ण स्क्वॉड खेळताना दिसेल कामोठ्याचा? हां नक्कीच. आता पूर्ण संघच खेळूया कारण की आम्ही भरपूर मॅचेस हारलेलो आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजण एकत्र प्रॅक्टिस करून आता खेळतोय आणि 100% आम्ही प्रयत्न करू 100% द्यायचा. चुकतंय काय यंदा या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये अशा कोणत्या सुधारणा व्हायला हव्यात जेणेकरून संघाला त्याचा फायदा होईल? कारण प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे आणि नेरे संघाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. तर आता काय सुधारणा झाल्या पाहिजेत संघामध्ये? आज तो परफॉर्मन्स दिसला तर नक्कीच नेरे संघावर मात देता येईल. कारण की आता आम्ही बॅटिंग करतोय. बॅटिंगमध्ये मागं आता नागझरीमध्ये आम्ही 90 मारल्या, ते पण चेस झाल्या. त्याच्यानंतर आता नाईटला आम्ही 70 मारल्या, ते पण चेस झाल्या. बॉलरांचं आमचं थोडं भरपूर कमबॅक आहे. उदाहरणार्थ आमचं निकू प्रयत्न करेल आता आणि 100% देईल टीमला आणि आम्ही 100% देऊन जिंकू 100%. चला, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि डिसिजन पेंडिंग ठेवलाय त्यांनी. चला, डिसिजन इकडेच द्यायचा आहे की निर्णय क्षेत्ररक्षण करू आम्ही. चला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर टॉस बॉक्समधून नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो जर्मन कामोठे संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. दरम्यान एक सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. पंकजजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी विनंती करतोय आमचे DX दिनेशजी गायकवाड यांना की आपण आपल्या शुभ हस्ते
मी हा सन्मान करावा. पंकजी ठाकूर यांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन या सन्मानाचा स्वीकार करावा. मी विधाता पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. कोपरोली संघाचे आधारस्तंभ पुरस्कर्ते आहेत आणि पंकजी ठाकूर यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. कैलासवासी आनंदा शेठ शंकर केणी स्मृती चषक 2025 मध्ये आणि त्यानंतर आणखीन एक सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. विधाता पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या मंचावर आणि त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची मी विनंती संयोजकांना करतोय की आपण आपल्या शुभहस्ते विधाता पाटील यांचा सन्मान केला जाईल. मी प्रणय यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभहस्ते हा सन्मान आपण करावा. तर सन्मान या ठिकाणी केला जातोय. विधाता पाटील यांचा शुभ सन्मान. हार्दिक हार्दिक स्वागत आहे सगळ्या मान्यवरांचं. आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थँक्यू. तो 69 रन्स टू विन. 69 धावा या मॅच मध्ये पूर्ण करायच्या आहेत. सलामीची जोडी विशाल भोईर आणि त्याच्या साथीला समीर भोईर. चरण मात्रे पहिलं षटक घेऊन सज्ज. एका बाजूला अगदी जवळचा संघ आहे कोहली संघ आणि दुसऱ्या बाजूला उरण पूर्व विभागामधील हा संघ पाहायला मिळतोय कोपरोली. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पूल केलाय बट विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धाबांकरता पहिलाच बॉलवर चौकारानं टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशा. चौकारानं खातं उघडलंय आणि सुरुवातीपासूनच थोडंसं आक्रमक सुद्धा राहावं लागेल, खास करून पहिल्या 2 बावनब्याच्या ओव्हरमध्ये. ओ यावेळेस पाठीमागे वळवलाय. पाहूया बॉल हवेत आहे. पोहोचला होता बॅकवर्ड लेगचा क्षेत्ररक्षक. काय जबरदस्त रनिंग होती आणि तोपर्यंत पोहोचला सुद्धा. जेल शेवटच्या क्षणाला हातामधून निसटला, परंतु प्रयत्नांना मात्र 100% द्यावेच लागतील. कारण सोपं नव्हतं. जेव्हा फटका लागला तेव्हा सगळ्यांनाच असं वाटलं होतं की कदाचित आता फाईन निघला, पाठीमागे कुणीही नाहीये, रन्स मिळतील, परंतु नाही. इकडे चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र पाहायला मिळाला टीम कोपरोलीकडून. 1 रन येत असताना टीमची टोटल 5 या आकड्यावर 69 करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच नेरी विरुद्ध कामोठे असा सामना पाहायला मिळेल. अपील पाहायला मिळते लेग बिफोर द विकेटची आणि अपील स्वीकारले तिकडे अंपायर्सनं. पहिला धक्का लागेल. पायची सापडलाय तो फलंदाज. खातही उघडू दिलं नाहीये. इकडे मात्र समीर भोईरला 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला.
क्रमक शैलीचा फलंदाज, परंतु इकडे 6 ओव्हरच्या मॅचेस म्हटलं की तुम्हाला थोडं संयम पण पाहिजे, आक्रमकता सुद्धा हवी आहे आणि यांचा मिलाप करत खरं तर मैदानामध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागते. चरण तयार. चरणचा हा बॉल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. इकडे मात्र बॉल हवेत आहे. लॉंग ऑफचा फिल्डर पाडे कॅच. अप्रतिम झेल टिपलाय अंकुरनं त्या ठिकाणी आणि पहिलाच बॉल खरं तर खेळत होता. आल्या पावली माघारी फिरावं लागेल. युवराज पाटीलला सुद्धा खातं उघडू दिलं नाहीये. चरण मात्रेला मात्र मिळते पाठोपाठच्या चेंडूवर ही दुसरी सफलता. सेकंड विकेट डाऊन. मयूरचा परंतु काय षटक हाताळलंय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता म्हणून काय झालं, बाकीचे चेंडू माझ्या हातामध्ये आहेत आणि ते चांगलं करण्याचा मी प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न मात्र केलाय. तो चरण मात्रेनं या ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि धावा दिल्यात त्या अवघ्या 5 धावा. येणाऱ्या 5 ओव्हर्समध्ये आता जिंकण्यासाठी कोहली टीमला 64 धावांची आवश्यकता. खेळाडूचं राहणं फार खेळपट्टीवर गरजेचं असेल. आडव्या पॅटनं जागेवरूनच प्रयत्न करण्यात आला होता. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. सुरुवात तर चांगली केली. पहिला चेंडू डॉट आलाय. शॉर्ट बॉल आहे, कट केला यावेळेस मात्र पंचाच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण मात्र कमालीचा आहे. पॉइंटला त्या ठिकाणी सिंगलच मिळेल. एकच धाव विशालला. टीमची टोटल 6 या आकड्यावर 6 रन्स ऑन बोर्ड. प्राप्ती लाईव्ह आज 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडला या वाहिनीनं. त्याचं सेलिब्रेशन सुद्धा आज पाहायला मिळालं. चिंचपाडा स्पर्धेमध्ये आज दिवस नाही विसरू शकणार. तब्बल 1 लाख सबस्क्रायबर आज मात्र त्यांनी पूर्ण केलेत. चेंडू पडणार आहे. चला 12 धावा झाल्यात. अजून बरोबर जिंकण्यासाठी गरज आहे ती 57 धावांची. 4 ओव्हर्स मध्ये 57. या जोडीवर बरंच काही निर्भर आहे. दोन्ही फलंदाज जर शेवटपर्यंत उभे राहिले तरी सुद्धा 57 धावा होऊ शकतात एवढी ताकद मात्र दोघांच्या गटामध्ये आहे. तिसरं षटक घेऊन चरण मात्र पुन्हा एकदा तयार. कटकण्याचा प्रयत्न. हा चेंडू थोडासा दिशाहीन. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाते धावफलकामध्ये. टीमची टोटल 13 या आकड्यावर. यानंतर तुम्हाला कामोठे विरुद्ध नेरे, G211 जर्मान नेरे विरुद्ध जर्मान कामोठे. कामोठे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बी रेडी, आपापला स्क्वॉड रेडी करा. जसा हा सामना संपेल लगेच मैदानामध्ये इन करायचं आपल्याला. चरणचा हा बॉल इकडे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना आणखीन एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. नेरे संघ
सकाळच्या सत्रामध्ये वाघिलोडा संघाला आपण पाहिलं, दुसऱ्या फेरीमध्ये ते पराभूत झाले. नेरे संघ इनामपुरीमध्ये दमदार परफॉर्मन्स केला या संघानं. चांगला बॉल फुल लेंथ होता, खोलात टाकला होता, समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑनकडे सिंगल मिळेल ती विशालला. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावर. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर खरं तर रिव्हर्स स्वीपचा देखणा षटकार. कलात्मकता मात्र मुकेशची पाहायला मिळाली आणि मुकेश जर प्रॉपर टायमिंग झालं, मिडल झाला तर बॉल बाहेर जंड ताकद असणारा हा खेळाडू, बलवान खेळाडू आहे या संघामधील. आणि लॉंग इनिंग्स बऱ्याच वेळेला आजपर्यंत मैदानामध्ये त्याने केल्यात. आणि इथे सुद्धा संपूर्ण कोहली किराणा मात्र मुकेशच्या इनिंगवर निर्भर राहावं लागेल. चरणचा हा भन्नाट यॉर्क, काय चेंडू टाकला इकडे मात्र. आणि 22चा इशारा आलाय पंचांचा. बेल्टील 4 धावा सरळ लॉंग स्टॉप गेलाय. थोडासा अपील झाली होती आणि एक्झॅक्टली सुरुवातीला काय घडतं हेच कळेनसं झालं होतं, परंतु तदनंतर मात्र बॉल वेगानं पास झाला. मगाशी सुद्धा हा प्रकार झाला होता 2 वेळा आजच्या दिवसामध्ये. त्यामुळं अंपायर्सना पुन्हा एकदा चेक करावं लागतील खरं तर विकेट्स. कारण मगाशी सतीश मिसाळचा चेंडू असा स्टंपला जोरदार लागून गेला होता आणि अजिबात बेल्स जागची हल्ली नव्हती. चिडी चूप आहेत आमच्या बेल्स इकडे. 4 मिळाल्या, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावर. आता तेच झालं. गोलंदाज चरण मात्रे पुन्हा एकदा. चांगला बॉल होता, फुल लेंथ ऑन साइडला वळवलंय. मिड विकेटचा फिल्डर वेगानं पुढे आलाय, सिंगल मिळेल. एकच धाव, 20 ऑन बोर्ड. मोठे स्ट्रोक्स खास करून आपण बघितलं तर सुरुवात चांगली झाली होती. पहिल्याच बॉलवर 4 रन आल्या होत्या. त्यानंतर मुकेशचा तो षटकार पाहिला, 22चा आत्ताच नुकताच आलेला चौकार. अन्यथा डॉट बॉलचं पर्सेंटेज मात्र प्रचंड आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितले 4 डॉट बॉल, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितले 4 डॉट बॉल. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये अगदी पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जर पॉवर प्लेच्या 8 डॉट बॉल्स येत असतील तर मात्र धावसंख्या कशी पडणार, हाच विचार आता मात्र कोहली संघाच्या फलंदाजांना करावा लागेल. हलक्या हातानं बॅक टू द बॉलर्स होता. इकडे बाजूने निघाला चेंडू, लॉंग ऑफला फील्ड केला जाईल, तोपर्यंत मात्र 1 रन. नेक्स्ट मॅच नेरे संघ फलंदाजी करणार आहे. इन ऍक्शन बाली पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला चर्चा आहे या फलंदाजाची. खरं तर स्वप्न होतं बऱ्याच वर्षापासूनचं 4 व्हीलर मिळवणं आणि ते स्वप्न कालच पूर्ण झालंय. खरं तर आजच पूर्ण झालं असं म्हणावं लागेल. रात्रीमध्ये म्हणजे आजच 21 डिसेंबर आणि त्याच दिवशी मात्र त्याचं स्वप्न पूर्ण झालं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा फार कठोर संघर्ष करावा लागलाय. हे सोपंही नव्हतं. ते इनिंग्स मात्र अजूनही आठवतात. ती 78 धावांची खास करून स्पेशल इनिंग जी होती, काय इनिंग खेळला होता. आक्रमकता वेगळीच त्याच्या पाहायला मिळाली होती. एवढ्या आक्रमकतेने बाली अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेला आक्रमकतेने खेळलाय, परंतु कालचा जो त्याचा आत्मविश्वास, कालची जी एनर्जी होती त्याची संपूर्णपणे इनामपुरीच्या स्पर्धेमध्ये, ती काही औरच होती. आणि म्हणूनच खास करून संपूर्ण सध्या रायगड ठाण्यामध्ये हे नाव आघाडीवर आहे, ट्रेंडिंगला आहे. प्रवीण सोरगे इन ॲक्शन बाली पाहायला मिळेल तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये. जागचे कुठेही हलू नका. एकापेक्षा एक सर्रास सामने तुम्हाला आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळतील. इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर कोहली संघाची धावसंख्या 22 आहे. येणारे 18 बॉल आणि अजूनही गरज आहे 47 धावांची. 47 रन्स रिक्वायर्ड, रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. तोपर्यंत जाऊया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
चला 3 ओव्हर्समध्ये 47 धावा करायच्या आहेत. ऑलमोस्ट 16चा ॲव्हरेज. आता मात्र आस्किंग रन रेट जो आहे तो 16चा जवळजवळ आहे. आणि या मैदानावर 16च्या रन रेटनं बऱ्याच वेळा धावा झाल्यात सुद्धा. आणि हेच ते दोन फलंदाज आहेत कोहली संघाचे, विशाल भोईर आणि मुकेश नाईक, ज्याने आजपर्यंत बरेच सामने जिंकून दिलेत आपल्या टीमसाठी. परंतु पाहूया पुढे काय घडते. चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा हितेश मात्रेला बोलवण्यात आले, ज्यानं दुसरं षटक केलं होतं. फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि एक विकेट मिळवली होती. हितेश तयार. पहिलाच बॉल बुंध्यात टाकला होता, इकडे मात्र खोदून काढलाय त्याला. कमर्सला सिंगल मिळाले. दुसऱ्याचा धोकादायक कॉल होता हा, परंतु हा रन कंप्लीट झाले. हा रिस्की रन होती फार. मी तर म्हणेन जर परफेक्ट थ्रो असता तर कदाचित इकडे विकेट, आणि या सिच्युएशनला मात्र विकेट गमवून जमणार नाही खास करून कोहली संघाला. आणि हेच दोन फलंदाज आहेत सध्याच्या घडीला ज्यांच्यामध्ये पूर्ण ताकद आहे, पूर्ण क्षमता आहे अजून या सामन्याला कलाटणी देण्याची, आणि ते कार्य या दोघांना करावं लागेल. 24 धावा धावफलकावर, 17 बॉल 45 धावांची अजूनही गरज आहे. मुकेश नाईक ऑन स्ट्राईक. ओ मुकेशने उडवलाय, समोर समोर मारलाय, लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर थेट आमराईमध्ये. हा चेंडू बराच दूरवरून आणावा लागेल. षटकार. इट्स अ लॉंगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट. या टुर्नामेंट मधला सगळ्यात लांबलचक षटकार मारलाय तो मुकेश नाईकनं. ही पॉवर आहे, ही ताकद आहे या फलंदाजामध्ये. षटकार मारलाय, कुठे मारलाय, कमाल कमाल. हितेशला थोडासा घाम फुटला असेल. ओ यावेळचा ही चेंडू थोडासा शॉर्ट होता. पुन्हा एकदा लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. मुकेश नाईकचा झंझावा त्याला सुरुवात झाली. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर रोहित म्हात्रे पिसारवे यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू रोहित. लगातार दुसरा षटकार आलाय आणि या सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा रंग भरले जातात कोहली संघाकडून. पंधरा चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 33 धावांची. 15 बॉल 33 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलंय. या मैदानावर कितीही मोठ्या धावा असल्या तरी त्या पूर्ण होतात. परंतु पाहूया मुकेश नाईक हा अडथळा आहे कोपरोली संघाच्या विजयामध्ये. आणि जोपर्यंत मुकेश मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत विजय ग्राह्य धरूच नका कोपरोली टीम. पुन्हा एकदा मॅच बॉल आला. आय थिंक कुठून आलाय माहिती नाहीये. बॉल आतमध्ये आलाय. याच मॅचचा आहे का आधीच्या मॅचचा आहे ते माहित नाही. मुकेशला कोणताही द्या तुम्ही, कापूस जरी दिला तरी तो बाहेर मारेल. त्याला बॉल चेक करायची गरज सुद्धा लागत नाहीये, कारण कोण नवीन द्या. प्रत्येक चेंडू नवीन जरी दिला तरी ताकद तेवढीच आहे त्याच्यामध्ये. ओ इकडे मात्र थोडासा मिसक्यूट होता. कमर्सला पडलाय. वॅकंट एरिया आहे. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि या 2 धावा पूर्ण होतील. सुंदर आणि मिडित विकेट. आपल्याकडे खरं तर जबाबदारी घेतोय आणि हे फार गरजेचं. इकडे तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि तिसरी कंप्लीट झाले. हा बेसावत राहून जमणार नाहीये कोपरोलीकर. जरी वाटत असेल तुम्हाला या धावा भरपूर आहेत, परंतु मुकेश जर थांबला तर कदाचित 2-4 चेंडू अगोदरच या धावांचा चेस सुद्धा होऊ शकतो. एवढी प्रचंड ताकद आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये विचार केला तर 17 धावा आल्यात. 14 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे.
30 रिक्वायर्ड रिमेनिंग 14 असं इक्वेशन. परंतु विशालला सुद्धा योग्य साथ द्यावी लागेल. ट्रिपल कंप्लीट करण्यात आले, परंतु विशालची साथ मिळालीच पाहिजे या मॅच मध्ये, तरच कोहली संघ पुढे जाऊ शकेल. पाहूया हितेश म्हात्रे पुन्हा एकदा. शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलाय. विशालच्या बॅट मधून येतोय हा विशाल फटका, षटकार. आणि हे षटक मात्र हितेश म्हात्रेचं टेन्शन वाढवतो आता मात्र कोपरली टीम साठी. समीकरण इक्वेशन्स आता मात्र जवळ येत चाललंय. शेवटच्या 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 24 धाबा करायच्या आहेत. सुरुवातीला पहा 18 बॉल मध्ये 47 धाब्या होत्या आणि सपाटून मार खालाय तो हितेश म्हात्रेनं. चांगला बॉल होता यावेळेस मात्र फुल लेंथ. ओ खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, मिड विकेटला चांगला बॅकअप मिळालं. कॅज्युअल अप्रोच. थोडस लाईटली घेतलं जातंय की काय कोपरोली संघाकडून, हलक्यात घेऊ नका. समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. हितेश म्हात्रेनं अगोदर ज्या हितेश म्हात्रेनं पहिल्या दुसरं षटक टाकलं होतं फक्त 7 धाबांचं, त्याच हितेश म्हात्रेनं आता मात्र या ओव्हरमध्ये 25 धाबा खाल्ल्यात. कोणतीही सफलता नाहीये. 47 धाबा धावफलकावर लागल्यात. 12 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. सामना जवळ आलाय. बारा बॉल आणि 22 धाबांची गरज आहे. पाचवं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते अंकुर पाटील. कमालीचा झेल मात्र त्यानं टिपला होता युवराजचा. आता थोडी मेहनत घ्यावी लागेल या मॅच मध्ये कोपरोली टीमला. ब्रेक थ्रू हवा आहे या सिच्युएशनला. मात्र तुम्हाला पुढे जाता येणार नाहीये जोपर्यंत दोनही फलंदाज खेळपट्टीवर आहेत, तोपर्यंत विजय मात्र साकारता येणार नाहीये कोपरोली टीमला. पाहूया अंकुर पाटीलच्या षटकामध्ये काय घडतंय. पहिलाच बॉल, अगोदरच मन बनवलं होतं स्विच हिट करण्याचं, अपील पाहायला मिळाली हलकीशी. इकडे मात्र डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. मन बनवलं होतं, अगदी प्री डिसाइडेड होता. मुकेशनं मनाशी अगोदरच ठाण बाळगलं होतं की मला मात्र उलट्या बॅटने खेळायचं आहे, स्विच हिट करायचं आहे, परंतु त्याच्यामध्ये मात्र त्याला यश प्राप्त झालेलं नाहीये. आणि रिव्हर्स स्वीपसाठी आता मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात करण्यात आलाय. थर्डमॅनला थोडासा वाईडिश. गोलंदाज यार, शॉर्ट बॉल आहे, हाफ ट्रॅकर बॉल हवेत आहे. मिड विकेटला फिल्डर येतोय. इट्स अ बिग ब्लो. हितेश म्हात्रेनं टिपला झेल आणि संपलाय सगळ्यात महत्वाचा खेळाडू कोहली संघाचा बाहुबली मुकेश नाईकचा खेळ.
वा डॅनी वा. इकडे 2 चेंडू निर्धाव काढलेत आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग भरलेत अंकुर पाटीलनं. थोडासा अंकुर उगवलाय मनामध्ये. नवीन बॅटर संगम येतोय. पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, दिशाहीन. 1 रन मिळेल व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. मुकेश नाईकचा चेंडू हाफ ट्रॅकर होता खरं तर. किती जोरात मारायचा, किती लांब जाऊन पडेल एवढी सुरुवातीला चर्चा होती, परंतु मिस टायमिंग झाला आणि त्याचवेळी बहुमूल्य विकेट. परंतु या विकेट नंतर आता थोडंसं मनसुबे जे आहे थोडंसं पाहायला गेलं तर आत्मविश्वास वाढला असेल कोपरलीकरांचा. कडे अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. इकडे पाहावं लागेल. डॉट बॉल सध्याच्या घडीला खेळून जमणार नाहीये ते कोहली संघाला, कारण आता मात्र अंतर वाढत चाललंय. सुरुवातीला 12 बॉल आणि 22 धावा थोडंसं आटोक्यामधलं आव्हान वाटत होतं, परंतु आता मात्र हे अंतर 9-21 आलंय. आता थोडंसं वाढत चाललंय. त्यामुळे सिंगल डबल्स तर सातत्याने घ्याव्याच लागतील आणि 2-3 मोठ्या फटक्यामध्ये हा सामना फिनिश करता येईल, परंतु चेंडू आता संपत चाललेत हातामधून. 7 योग्य द्यावी लागेल. संगम विशाल ही जोडी. अंकुरचा हा बॉल समोर ड्राईव्ह केला, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉलला पाठवले ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय षटकार. शेवटच्या 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. चला बॉल द्या लवकर. बॉल चेक करायचा म्हटलं तरी सुद्धा आजकाल 3-3, 4-4, 5-5, 6-6 बॉल लागतात. कारण पहिला जर चेक केला तो चांगला जरी असेल ना तरी दुसरा बघायचा असतो आपल्याला. आणि हे काय एका संघाच्या बाबतीमध्ये नाही, हे सगळीकडे हेच चित्र पाहायला मिळतं आपल्याला. चेंज ऑफ पेस होता, थोडीशी गती काढून घेतली होती. इकडे मात्र चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं अंकुरचं. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. आता शेवटचे 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा करायच्या आहेत. अजूनही सामना पाहायला गेला तर बॅलन्स आहे. 50-50 चान्सेस फॉर बोथ द टीम्स. त्यामुळे कोणता संघ जिंकेल इकडे कोणीही स्टेडियमवर उपस्थित असलेला खात्रीरित्या सांगू शकणार नाहीये. असा हा सामना मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय. शॉर्ट बॉल आहे, हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल केलाय मिड विकेटला. अडवण्याचा प्रयत्न झालाय, त्याला चेंडू न दिला फुलकावणी आणि बॉल निघाला तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन चौकार येतोय. शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र 11 धावांची आवश्यकता. शंकराचं गाणी लागलं आणि डॅनीने त्रिशूल काढला. गुड जॉब डॅनी. शेवटच्या बॉलवर आलेला चौकार पुन्हा एकदा खरं तर वर खाली करतोय हा सामना. शेवटचे 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. 22 हव्या होत्या अंकुरच्या ओव्हरमध्ये, 11 आल्या, आता 11 ठेवल्यात.
आपल्या साथी गोलंदाजांना आणि शेवटचं षटक, 6वं आणि अंतिम षटक. या मैदानावरचे सामने तुम्हाला तसेच पाहायला मिळतात. अगदी रोमहर्षक सामने, चित्त थरारक लढती तुम्हाला नेहमीच या मैदानावर पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्येच रणरणत्या उन्हामध्ये सुरू असणारा सामना. परंतु उद्या स्पर्धेचा सुपर 8चा लॉट्स खेळवला जाईल, याची सगळ्यांनी नोंद घ्या. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो मोहो विरुद्ध कुंडेवाहाळ. बरोबर 9:30 वाजता पहिला चेंडू पडेल. ही दोन्ही संघांनी नोंद घ्या. जर कोणी लाईव्ह बघत असतील प्रेक्षक तर ही माहिती आपापल्या संघांपर्यंत पोहोचवा आपण. मोहो आणि कुंडेवाहाळ. 6 बॉल 11. रोहन पाटील येतोय. फुल टॉस आहे, वळवलाय बॉल, परंतु फाईन लेगला फिल्डर आहे तिथेच, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. आता हा चेंडूवर खरं तर एखादा मोठा स्ट्रोक येणं अपेक्षित होतं, कारण बॉल सुद्धा तसाच होता, परंतु क्षेत्ररक्षणाची कदाचित रचना पाहिली नव्हती की काय असंच म्हणावं लागेल. विशाल भोईरच्या बाबतीमध्ये फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला, कुठेही गॅपमध्ये खेळता आलं असतं. अगदी विचार करून बराच वेळ सुद्धा होता फटका खेळण्यासाठी, आणि शेवटच्या सिच्युएशनला मात्र तुम्ही अशा मिस्टेक्स नाही करू शकत. इथे चौकार आला असता तर नक्कीच थोडंसं अंतर कमी झालं असतं, थोडंसं लगेच सामना बाजूनं झुकला असता कोहली संघाच्या, परंतु सिंगलच आले. 5-10. व त्याचबरोबरीनं गोलंदाजाला सुद्धा आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह समोर उडवला. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड मध्ये आणि कॅच घेतलाय त्या ठिकाणी. फलंदाज होईल बाद. विकेट डाऊन. सामना मात्र पुढे चाललाय. शेवटचे 4 बॉल आणि 10. चार चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 10 धावा काढाव्याच लागतील. कोहली संघ तुम्हाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चिंतामण नाईक 4-10, परंतु ही जबाबदारी आता विशाल भोईरलाच घ्यावी लागेल. सलामीला आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि आता मात्र या सिच्युएशनला स्ट्राईक जर घेतली नाही तर नवीन येणाऱ्या फलंदाजांकडून तळाच्या फलंदाजांकडून किती अपेक्षा ठेवणार, त्यामुळे जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे सध्याच्या घडीला, आणि ती सलामीवीर फलंदाजाशिवाय कोण घेणार. चिंतामणी नाईक येतोय. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 1 षटकार 1 चौकार असे 2 मोठे फटक्याने मात्र हा सामना जिंकू शकतो तो लक्ष्मीनारायण नितीन स्मृती कोहली संघ. परंतु पाहूया समोर कोपरवली, इलियन कोपरवली. कमाल बॉलिंग सुरू आहे आता मात्र. रोहन पाटील पुन्हा एकदा. बॅट अगोदरच खरं तर नशिबाचा चौकारा. खरं तर लेग बायचा इशारा पंचांचा येतो. बॅट अगोदरच खरं तर शॉट अगोदर कंप्लीट करण्यात आला होता आणि तदनंतर मात्र चेंडू हाताला लागून निघून गेला. आणि नशीब खराब कोपरोली संघाचा सुद्धा. पहिल्यांदा फलंदाज चुकला होता, त्यानंतर मात्र पाठीमागचा क्षेत्ररक्षक चुकला आणि बॉल सळ सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावेनं आता मात्र समीकरण बदलले. 3 बॉल आणि 6चं इक्वेशन या मॅच मध्ये निर्णायक क्षणाला आलेला हा चौकार आहे. धावा कशाही येऊ द्या, त्या फक्त गरजेच्या आहेत सद्यस्थितीमध्ये. कोहली संघाला लेग बाईचा चौकार मिळालाय. गोलंदाज रोहन तयार. स्क्वेअर लेगला हा फटका विशाल नाही देणार. आता मात्र स्ट्राईक सिंगलच येईल. 1 रन ही जबाबदारी त्यानं घेतली. आता शेवटचे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 5 धावा. कोहली की कोपरवली. चित्त थरारक लढत मात्र तुम्हाला पाहायला मिळते. कमाल सामने आज या स्पर्धेमध्ये अनुभवाला मिळालेत. बी रेडी टीम नेरे आणि कामोटे. जशी मॅच संपेल कामोटे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय ही विनंती असेल कामोटे टीमला. आपला स्क्वॉड रेडी करा प्लीज. शेवटचे 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. रोहन पाटील चित्त थरारक लढत जिंकून देणार का? एक रोमहर्षक विजय आपला गोलंदाज आपल्या कोपरवलीला देणार का? परंतु पाहूया विशाल भोईर समोर आहे. शॉर्ट बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये.
हाफ ट्रॅकर होता, मिस केलाय. आणि इकडे मात्र डॉट निघाला. आता मात्र षटकाराशिवाय पर्याय नाही उरला. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि आता मात्र आलाय कुठे. आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे. काय घडतं या मॅच मध्ये कोणालाच कळत नाहीये. कधी कोहली, कधी कोपरोली, कधी कोपरोली, कधी कोहली. हा सामना सातत्यानं वर खाली होत राहिलाय. एवढी वळणं या मॅच मध्ये घेतलेत ना, आणि घाटाला सुद्धा एवढी वळणं नसतात, तेवढी वळणं मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. बरेचसे ट्विस्ट आलेत, अनेक मोड मात्र तुम्हाला पाहायला मिळालेत या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत चिंचपाड्याच्या स्पर्धेमध्ये. कोहली की कोपरोली, लास्ट बॉल ऑफ द मॅच. विशाल तयार. ओ हा चेंडू मिस केलाय आणि रोमहर्षक विजय प्रस्थापित केलाय. कोपरोली